पुढची बातमी आहे राज ठाकरेंच्या भाषणाची। लाल झेंड्याच्या व्यासपीठावर दोन भगवे झेंडे एकत्र आले असं म्हणत राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलंय। तब्येत बरी नसल्यामुळे सध्या कमी बोलत असलेल्या राज ठाकरेंनी आज कमी शब्दामध्ये बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला। शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावरून बोलणाऱ्या राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांवरून सरकारवर हल्लाबोल केला। खासदार संजय राऊत सुद्धा यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते एका व्यासपीठाप्रमाणे एका अजेंड्यावर देखील येत असल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं। पाहूया राज ठाकरेंच्या भाषणाचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होत आहे। निमित्त होतं शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाचं आणि या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे। ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आलेल्या राज ठाकरेंनी झेंड्यांच्या रंगाचा इतिहास आणि वर्तमान याबाबत निरीक्षण सांगितलं। लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे एकत्र आल्याचा राज ठाकरेंचा उल्लेख विशेष लक्षवेधी ठरलाय। आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं। आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत। राज ठाकरेंचं भाषण आहे त्यात मराठीचा मुद्दा येणार नाही असं कसं होईल? अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांना जोरदार टोला हाणलाय। तर फडणवीसांनी त्याला तातडीने प्रत्युत्तर देत हिशेब चुकता केला। जुनेच मुद्दे दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा नव्याने मांडले। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। महाराष्ट्रात गुजराती साहित्य संमेलन भरवून मराठी विरुद्ध गुजराती भांडण लावण्याचा कट असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय। आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे। भरवू देत। व्यापाराच्या चोपड्यांमधनं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं। मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यातनं आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मराठीप्रमाणेच जनसुरक्षा कायद्यावरूनही अशीच जुगलबंदी रंगली। अर्बन नक्षल या शब्दाचा वापर करत राज ठाकरेंनी या कायद्यावर तोंडसूक घेतलंय। तर कायदा न वाचता टीका होत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या म्हणजे सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात। शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार। उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट। त्यानंतर राज ठाकरेंनी आपला मोर्चा वळवला तो रायगड जिल्ह्यातल्या डान्स बारकडे। रायगड जिल्ह्यात असणाऱ्या डान्स बारच्या वाढत्या संख्येविषयी चिंता व्यक्त करताना त्यांनी शेतकऱ्यांना एक सल्लाही दिलाय। याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत। त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार। आमची मुलं तर लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला। अहो रायगड जिल्हा आहे ना,
आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे. कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत. अगोदर 5 जुलैचा मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी दिलेली सरप्राईज भेट, यामुळे राज ठाकरेंनी उद्धव यांच्यासोबत युतीच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केल्याची चर्चा ही रंगलेली होती. आता संजय राऊतांसोबत एकाच व्यासपीठावर येत आणखी एक पाऊल पडल्याचं मानलं जात आहे. एका व्यासपीठावर येण्यासोबतच एका अजेंड्यावर येण्याचाही दोन्ही ठाकरेंचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमातून दिसून आलाय. लाल झेंड्याच्या व्यासपीठावर एकत्र आलेले हे दोन भगवे झेंडे भविष्यात निवडणुकीसाठी एकत्र येणार का, याची उत्सुकता मात्र अजूनही कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.